जोड़िया यस रमेश जी दलवी, आइए, आपका स्वागत है हमारे मंच के ऊपर। शारिक भाई दलवी आपका इनवाइट कर रहा है आना आपको हमारे मंच के ऊपर। यस मौजम जी दलवी, आइए, आपका भी स्वागत है। अमश दलवी के कंधे समर्थक हमारे रमेश भाई, आइए, आपका स्वागत है। उसके बाद अनिकेत मोकल, आपको भी आना है हमारे मंच के ऊपर। अनिकेत मोकल, यस सर, ऑन टू कम बॉक्स चेतन गावन सर। चेतन सर टाइम अलर्ट असेल देखील, यस अंपायर आपको ऑन फील्ड अंपायर बिल्कुल ये करना है, टाइम अलर्ट होगा ये आपको ध्यान में रखना है और मुकाबला आपको फौरन यहां से ऑन करना है। 20 मिनिटाचा कालावधी दिला जाईल 4 षटकांसाठी। 5 षटकांसाठी 25 मिनिटाचा कालावधी असेल। 4 षटक 20 मिनिटाच्या आतमध्ये संपवायचे, अन्यथा एक खेळाडू 30 यार्डमध्ये घेतला जाईल। टाइम अलर्ट केले जाते, प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटाचा कालावधी असेल। थैंक यू डीजे। रशीद मुल्ला साहब, आइए, आपका भी स्वागत है। साबिर भाई दलवी आपको इनवाइट कर रहा है। माजी क्रिकेटर रशीद जी मुल्ला, आइए, आपका हमारे मंच के ऊपर स्वागत है। साबिर भाई दलवी आपको इनवाइट कर रहा है आना आपको, और इस हमारे मंच के ऊपर से आपको मुकाबले का लुत्फ लेना है। ओमकार साठी अर्धशतक जर त्याच्या बॅट बदललं तर सन्माननीय आदरणीय साहिलजी कोळी साहेबांकडून 7,744 रुपयाचं कॅश प्राइज आहे अर्धशतकासाठी। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या। या जोडीकडे आता लक्ष वेधलं असेल क्रीडा रसिक देखील या मैदानाच्याकडे आता प्रचंड पाहायला मिळतात। मॅचला होते सुरुवात, काउंटडाऊन स्टार्ट, 3 2 1 लेट्स प्ले। पहिला बॉल फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर दिनेश पाटील, बुमरा या टोपण नावाने ओळखला जाणारा खेळाडू। ओ पहिलाच बॉलवर बेधडक फटका आलाय, कडक षटकार। पहिल्याच बॉलवर चांगला फटका पाहायला मिळतोय। धूम धडाक्यात सुरुवात झाली बॅटिंग करत असताना ओमकार पाटीलचा जलवा। याच फटक्यांसाठी जाणला जातो पेन पूर्व विभागातील हा खेळाडू आणि रायबादेवी रामे संघासाठी कमालीचा फटका सजवला आणि याच फटक्यांची ओळख आहे। बऱ्याचदा मग मोठमोठ्या संघांना आपल्या बॅटिंगच्या जोरावर नमवलं गेलं। रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील सातत्याने खेळताना दिसतो, पण पेन प्रीमियर लीग असेल, अनेक साऱ्या प्रीमियर लीग मध्ये देखील नेहमीच भरीव कामगिरी झाली आहे। चेतन सर थोड़ा थामिन, जिस क्षण का इंतजार हमें बेसब्री से था वो यहाँ से आदरणीय सन्माननीय माजी विरोधी पक्ष नेते, दमदार व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय श्री प्रीतम दादा म्हात्रे साहेबांचा आमच्या मुख्य व्यासपीठावरती सहर्ष असा स्वागत। बिल्कुल पटाखों की आतिशबाजियों के साथ यहाँ से स्वागत किया जा रहा है। साबिर भाई दलवी, यासर भाई दाखवे, इनके समर्थक आदरणीय सन्माननीय श्री माजी विरोधी पक्ष नेते, एक दमदार व्यक्तिमत्व क्रिकेट के ऊपर जिनका प्यार हमेशा रहता है, माजी विरोधी पक्ष नेते आदरणीय प्रीतम दादा म्हात्रे साहेबांचा आमचे मुख्य व्यासपीठावरती सहर्ष स्वागत। त्यानंतर आमचे चिटणीस आदरणीय संतोष दादा पाटील साहेबांचा देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती एक रॉयल एंट्री, दमदार व्यक्तिमत्व प्रीतम दादा म्हात्रे साहेबांचा देखील स्वागत आहे। साहेब, आपण आलात, या स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत, त्याबद्दल आपला नक्कीच धन्यवाद व्यक्त करतो। यस आदरणीय सन्माननीय प्रीतम दादा म्हात्रे, मैच ऑन रखना, क्या बात है, इस बार भी बड़ा हिट, गेंद जाती हुई लॉन्ग लेग रीजन में 1 डाउन सीमा पर मिलेंगे 4। इस 4 के साथ आने वाले मेहमान यानी कि आदरणीय माजी विरोधी पक्ष नेते श्री प्रीतम दादा म्हात्रे साहेबांचा आमच्या मुख्य व्यासपीठावरती सहर्ष असा स्वागत है। यस डीजे मास्टर, एक बार बजाइए हमारे साबिर भाई दलवी का समुद्र संगीत। पहा, आई रायबादेवी रामे संघ जर हा सामना जिंकला तर विश्वासभाई पाटील यांच्याकडून तब्बल 2,000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येणार आहे। डॉक्टर विरोधी नेते प्रीतमदादा म्हात्रे यांचं आगमन झालंय, त्यांच्या समेत आपण पाहतोय संतोष पाटील साहेबांचं आगमन। खरं तर ही ओळख आहे क्रिकेटवरचं असणारं प्रेम, आणि मग सातत्याने आपण डॉक्टर प्रीतमदादा म्हात्रे यांना सातत्याने अनेक स्पर्धांमध्ये पाहायला मिळतात, आणि खरं तर आज या बारापाडा नगरीमध्ये त्यांचं आगमन झालंय। सहर्ष स्वागत आहे साहेब, वेलकम। हो, इथे देखील लॉप करण्याचा फटका, गॅप शोधला आणि गॅप फोडण्यामध्ये यशस्वी राहिला। ओमकारच्या बॅट मधून येतो चौकार, ओमकार की जय जयकार। मैदानाच्या आतमध्ये खतरनाक बॅटिंग करतो, एक षटकार 2 चौकार ठोकलेत।
आणि पहा ओमकारसाठी जर त्याच्या बॅट मधून अर्धशतक आलं तर साहिल भाई कोहली यांच्याकडून तब्बल 7,744 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कमालीची बॅटिंग पाहायला मिळतोय. इन फॉर्म खेळाडू सेट झाला, रंगात नाही तर ढंगात आला. काय बॅटिंग करतो, लढतोय आई रायबादेवी रावेर संघासाठी आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ यंग स्टार नारपोली. दिनेश पाटीलला चांगलं षटक फेकावं लागेल, कमबॅक करावं लागेल. बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे त्याच्याकडे, देखील चांगला खेळ करतो. यंगस्टार रायगडमध्ये देखील बऱ्याच वर्ष खेळताना दिसतो हा खेळाडू. फास्ट अँड फ्युरियस परत एकदा बॉल पाठवला काऊ कॉर्नर रिझन मध्ये. चौथा खेळाडू ठरतोय. 4 बॉल 4 चौकार ठोकणारा, 3 चौकार ठोकणारा ओमकार पाटील. सबसे कातिल ओमकार पाटील मैदानाच्या आतमध्ये धाडलाय. राबेस संघ जर हा सामना जिंकतोय तर विश्वास भाई पाटील यांच्याकडून तब्बल 2,000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येणार आहे. कमालीची स्पर्धा पाहतोय. रायगड मधली टॉपचं आयोजन आपण पाहतोय बारापाडा नगरीमध्ये. अगदी कर्नालाच्या कुशीमध्ये हे बसलेलं क्रीडांगण. बॅटची अतली कडा घेत विकेट किपरने टिपला झेल. कमालीचा झेल टिपला गेला. महत्वाची विकेट. ज्या खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये धावांचा डोंगर अगदी रचला होता पहिल्या षटकामध्ये, अक्षरशः त्याला नमवलं गेलं. दिनेश पाटीलचं कमबॅक पाहलं होतं. प्रत्युत्तर टीट फॉर टॅट, जसं तसं उत्तर. बारी बारी सबकी बारी, एक तुम्हारी तो एक हमारी. आणि महत्वाची विकेट आल्या. मोठा अडथळा दूर केला. बॅटिंग करत असताना आई रायबादेवी रावेर संघाला लागला पहिला धक्का 18 या धावसंख्येवर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आदित्य पाटीलला प्राचार्य करण्यात आला 3ऱ्या क्रमांकावर. या षटकातील जर पाहायला गेलं तर पहिले 4 बॉल ओमकार पाटील हवी ठरला होता आणि तदनंतर मग चांगला बॉल पाहायला मिळाला. व्हेरिएशन दाखवलं. गुडलँड स्पॉट वरून टेक ऑफ झाला आणि त्यानंतर विकेट किपरचा बेत घेत असताना चांगला बॉल पाहायला मिळतो आणि नेहमीच चांगला खेळ करत आला दिनेश पाटील. गोलंदाजी देखील त्याची ओळख आहे. आणि मग पुढचा बॉल, हो देखना फटका, बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सो ब्युटिफुल, सो इलेगन, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. पहिल्या षटकामध्ये अगदी गोलंदाजाच्या ठिगऱ्या काढल्या गेल्यात, पिस काढले गेलेत. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 24-24. या मॅचचा आनंद घेत असताना डॉक्टर प्रीतम दादा म्हात्रे, विरोधी पक्ष नेते, मग पनवेलचा विकास, रायगडचा विकास आपण पाहत असतो. अगदी उरणमध्ये देखील अनेक गावांमध्ये जाऊन प्रत्येकाच्या सुखदुःखात येणारं व्यक्तिमत्व आपण पाहतोय प्रीतम दादा म्हात्रे. नेहमीच अनेकांना पाठबळ देत असतात, अनेकांना अनेक नोकऱ्या उपलब्ध करून देतात. असे व्यक्तिमत्व आपण पाहतोय विरोधी पक्ष नेते डॉक्टर प्रीतम दादा म्हात्रे यांना. सन्माननीय निलेशजी जले साहेबांना विनंती असेल, यंगस्टार नारपोली संघाचे पॅकर, त्यांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. कमालीची मॅच पाहायला मिळते. पहिला षटक बॅटिंग करत असताना लागले रायबादेवी रावेर संघाच्या नावावर. खतरनाक बॅटिंग पाहायला मिळतो. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजी मार्कवर प्राचार्य करण्यात आलं निखिलेश पाटील. इथून कमबॅक करून द्यावं लागेल या मॅच मध्ये. खरं तर चांगलं षटक फेकावं लागेल. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला भरपूर, मात्र महत्वाची विकेट काढण्यामध्ये यशस्वी राहिला. खरं तर ओमकार पाटील जर खेळपट्टीवर जास्त वेळ उभा राहिला असता तर डोकेदुखी वाढली असती. मात्र इथून ब्रेक थ्रू दिला मिळवून गोलंदाजी करत असताना दिनेश पाटीलने षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो. चांगलं षटक फेकावं लागेल, कमबॅक करून द्यावं लागेल या मॅच मध्ये. प्रवीण पाटील, आदित्य पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आदित्य पाटीलने एक बॉल फेस केला आणि त्यांनी एक षटका ठोकला अंतिम बॉलवर. हो, कमी गतीने टाकलेला बॉल अलॉंग द कार्पेट, स्क्वेअर लेग रिझन कडे फटका सजवला. सिंगल येताना पाहायला मिळतो. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल, फ्लाय होईल.
धावसंख्या जाऊन पोहोचले 25 या आकड्यावर. सावध पवित्र धारण केलाय. सेन्सिबल क्रिकेट खेळण्यासाठी जाणला जातो, ओळखला जातो, परिचय आणि याच संघाचा पेन परिसरामध्ये नावाचा नेहमीच दबदबा राहिला आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना यंग स्टार नारपोळी संघ अगदी भरीव कामगिरी अनेक स्पर्धांमध्ये नारपोळी संघाला देखील पाहायला कमालीचा खेळ नारपोळी संघाच्या माध्यमातून देखील बऱ्याच मैदानावर पाहायला मिळतो आणि इकडे देखील आज मात्र वाईल्ड कार्ड एंट्री भेटली आणि तिथे देखील चांगला खेळ करत असताना पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये नारपोली संघ. ओ कमी गतीने टाकलेला बॉल जसा आला तसा पाठवला थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक टप्पा घेत सीमा पलीकडे पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉलनी घेतल्या बाउंड्रीचे बेट चौकार. चांगला फटका सजवला गेला फाइन लेग रीजन आणि यासाठी आइए हमारे मंच के ऊपर हमारे माजिद भाई दलवी जिनका आगमन हम देख सकते हैं. चमचमती ट्रॉफी जिनके माध्यम से हमें नजर आई, बिल्कुल जिसका कद काफी छोटा लेकिन जिसकी तारीफ काबिल तारीफ ऐसी ट्रॉफी हमें जिन्हें दी वो हमें युवा नेते माजिद भाई दलवी. इनका स्वागत हमारे मंच के ऊपर. आइए साहब, हम आपका तहे दिल से स्वागत करते हैं ऑटोकॉम बॉक्स. खरं तर या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफीज उपलब्ध झाल्यात माजिद भाई दळवी आणि या स्पर्धेला आकर्षण आहे. खरं तर साहेब क्रिस्टल ट्रॉफी बऱ्याच स्पर्धांमध्ये पाहायला मिळत नाही. इकडे क्रिस्टल ट्रॉफी आणि ट्रॉफी एवढी जड आहे ना की एखाद्या व्यक्तीला उचलणं कठीण ठरेल, कौतुक करावा लागेल. यस यस, वो कौन कर सकता है तो हमारे माजिद भाई दलवी कर सकते हैं. ऐसी एक ट्रॉफी हमें बिल्कुल पुरस्कृत की है माजिद भाई दलवी और जाकिर भाई दलवी. इनका भी आगमन कुछ ही देर के अंदर होगा. हम आपका तहे दिल से स्वागत करते हैं. यस ऑटोकॉम बॉक्स चेतन सर. आणि हे फक्त राजा शिवछत्रपती चॅम्पियन ट्रॉफी मध्येच होऊ शकतं. खरं तर ही ओळख आहे. कर्नाला परिसर म्हटला की मग शेतकरी कामगार पक्ष आणि त्याचा ढाण्या वाघ म्हणून साबीरभाई दलवी यांना पाहिलं जातं. कर्नाला नगरीचे भाग्य विधाते, कार्य सम्राट आणि नेहमीच विकासाची घोडदौड या परिसरामध्ये ज्यांच्या सातत्याने माध्यमातून पाहत असतो असे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे साबीरभाई दलवी. कमालीचा सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचले 31 या आकड्यावर. तिसरा पंच चेक केलं जाईल वेस्ट साइड साठी. तिसरे पंच जॉईंट व्हा. प्रवीण सरांना विनंती असेल आपण या कंट्रोल रूम मध्ये जोडले जातील. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत गुर्जार दलवी साहेब असतील, त्यांना चेक करायचं. शारिक दलवी एक स्टार क्रिकेटर म्हणून या कर्नाळा परिसरामध्ये ओळख आहे. दूध का दूध, पाणी का पाणी. फेअर डिलिव्हरी आहे. मॅच कंटिन्यू चालू करायच्या. कमालीचा सामना रंगतो या दोन मातबदार संघांमध्ये. एका बाजूला पनवेल परिसरातील संघ आणि दुसऱ्या बाजूला पेन परिसरातील संघ. तालुक्यामधली ही लढाई पाहायला मिळतोय. गावांमध्ये लागलेली लढाई अस्तित्वाच्या. ओ क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह फटका सजवला. फिल्डिंगचा दर्जा स्टँडर्ड उंचवणारी ही फिल्डिंग पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. एक्स्ट्रा कव्हरला दिनेशने चांगली फिल्डिंग केल्या. बॉल अडवत असताना पाहायला मिळाले. कमालीचा फिल्डिंगचा स्टँडर्ड पाहायला मिळतोय. बुमरा या टोपण नावाने ओळखला जाणारा खेळाडू अगदी मैदानाच्या चारही बाजूला फिरला जातोय. कॅप्टन आहे या टीमचा आणि लक्ष देखील असेल पूर्णपणे या मॅच कडे. पहिल्या षटकामध्ये मार बसला आणि त्यानंतर मग कमबॅक केलं गेलं. खरं तर या षटकामध्ये कमालीचं षटक आपलातून वाकळण्याजोगी गोलंदाजी पाहायला मिळतो. ओ दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा लेमन कट, रुबी कट, चायनीज कट. विकेटची पडझड. धक्का क्रमांक लागला 33 ला. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना आई रायबा दिबिरावे संघाला. आज खरं तर आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर राहिला मागील मॅच मध्ये. नितल संघाने बॅटिंग करत असताना 107 धावा उभ्या केल्या. 108चा पाठलाग करायचं होतं. अक्षरशः नमवलं गेलं. तो बिल्कुल अब यहां से सत्कार किया जाएगा हमारे मंच के ऊपर. संघर्ष योद्धा जिनका नाम यहां से दिया गया, बिल्कुल यस हमारे तुम्हारे सबके लाड़के माजी विरोधी पक्ष नेता क्या मेरे यस कदीर भाई दलवी आइए आपके ऊपर. बिल्कुल यस यहाँ पे सत्कार किया जाएगा. आदरणीय सम्माननीय माजी विरोधी पक्ष नेता, एक दमदार व्यक्तिमत्व, संघर्ष योद्धा के नाम से जाने जाने वाले यानी कि आदरणीय
प्रीतम दादा म्हात्रे इनका स्वागत करेंगे। हमारे यासर भाई दाकुए, साबिर भाई दलवी, एवन जोड़ी इनके माध्यम से स्वागत किया जा रहा है। बिलकुल सब आपला धन्यवाद आपण व्यक्त नक्कीच करून नक्की, कारण की आपण या आलात स्पर्धेमध्ये आपली या स्पर्धेची देखील शोभा देखील वाढवली। आदरणीय सन्माननीय प्रीतम दादा म्हात्रे, माजी विरोधी पक्ष नेते, युवा नेतृत्व, दमदार व्यक्तिमत्व, संघर्ष योद्धा, जिनका बिल्कुल सम्मान किया जा रहा है। हमारे साबिर भाई दलवी, असर भाई दाकुए, माजिद भाई दलवी, इनका स्वागत यहाँ से किया जा रहा है। इसके बाद आदरणीय संतोष दादा पाटिल, इनका भी सम्मान हमारे बिल्कुल टॉस बॉक्स के अंदर किया जा रहा है। आदरणीय साबिर भाई दलवी, असर भाई दाकुए, इनके शुभ हस्ते किया जा रहा सम्मान संतोष दादा पाटिल इनका। बिल्कुल मुकाबला ऑन है दोस्तों, पब्लिक देख सकते हैं इस राजा शिव छत्रपति चैंपियंस ट्रॉफी के अंदर पर्व नंबर 7 जारी है। बिल्कुल हम स्वागत देख सकते हैं हमारे संतोष दादा पाटिल, आदरणीय साबिर भाई दलवी, इनके शुभ हस्ते बिल्कुल पुष्पगुच्छ, शॉल और एक दमदार ट्रॉफी राजा शिव छत्रपति चैंपियंस ट्रॉफी की इनके माध्यम से यहाँ से स्वागत किया जा रहा है। थैंक यू साहब, बिल्कुल हम आपका स्वागत करते हैं। इसके बाद ले चलता हूं आपको, यस बिल्कुल यहाँ से सब आपला मनोगत व्यक्त करायचं। आदरणीय दमदार व्यक्तिमत्व, संघर्ष योद्धा प्रीतम दादा म्हात्रे साहेब, मॅच ऑन ठेवायची आपण। यस, मॅच चालू ठेवा। शुभेच्छा। राजा शिवछत्रपती चॅम्पियन्स ट्रॉफी 2026, एकदा जोरदार सगळ्यांनीच टाळ्या आपण वाजवून या ट्रॉफीचं कौतुक करूया। अतिशय चांगल्या मॅचेस गेली 7 वर्ष साबिर आणि त्याचे पूर्ण ग्रुप हे ठेवत असतात आणि आम्ही या मॅचेसला येत असतो। म्हणजे इथे आलोय तर हे सांगावं लागेल की हे नातं यासर, साबिर असेल, माजिदबाई, ही सगळी मंडळी असतील, हे पक्षाच्या पलीकडचं नातं आपलं आहे। म्हणून आज तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। माझ्यासोबत संतोषबाई आहेत, मी मनापासून शुभेच्छा देतो। फक्त एकच भीती, आता पुढच्या वर्षी हा ग्राउंड राहील की नाही, कारण इथून आता रस्ता चालला आहे आणि रस्ता चालला आहे त्याच्यामुळे मी आत्ता बोललो, आता पलीकडे नाही तर ताऱ्याला वरच्या बाजूला तुम्हाला जागा यांना मॅचेसला सध्या तरी द्याव्या लागतील, कारण इलाज नाही, कारण शेवटी आपण सगळी एकत्रित राहणारी मंडळी आहोत। तुम्हाला मनापासून इथे आलो, ही माझी चिमुकली सगळी माझे मित्र आल्या आल्या भेट घ्यायला आले, म्हणजे एवढं प्रेम या मंडळींचं आहे। आता शाळेला सुट्टी आहे, 1 एप्रिलला चालू होईल, परत मे मध्ये सुट्टी, परत जूनमध्ये शाळा चालू होईल। अभ्यास चांगलं करा आणि चांगलं पुढे जा, त्यासाठी तुम्हाला पण टाळ्या वाजवून मी शुभेच्छा देतो। आणि शेवटी हे सगळं आपल्या भारताचं भविष्य पुढचं आहे, म्हणून या चिमुकल्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत। साबिर, खूप चांगलं आयोजन दरवर्षी तू करतोस आणि मी नेहमी सांगत आलोय, राजा शिवछत्रपती नावाने मला वाटतं तू जे हे मॅचेस ठेवतोय याच्यात एक वेगळी भूमिका याच्यातून स्पष्ट होते, हे देखील मला जगजाहीर सांगावं लागेल। आणि त्या प्रयत्नात नेहमी तू प्रामाणिक असतोस, हे पण मी बघत आलोय। नक्कीच यासर तुझा चांगला साथ आहे आणि तुझा साथ सगळ्यांनाच आहे, त्याच्यामुळे मला वाटतं खूप चांगल्या शुभेच्छा साबिर तुला देतो। अशाच मॅचेस भरव, चांगलं काम कर, चांगलं काम केल्याने आपण नक्कीच जनता बघत असते आणि त्याचं नंतर फळ देत असते। त्याच्यामुळे मनापासून पुन्हा एकदा आम्हाला बोलावून इथे आमचा मान सन्मान आपण केलात, त्याबद्दल धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। खूप सारे चांगले मनोगत ऐकलं। नेहमीच संघर्षासाठी तत्पर आणि जनतेसाठी नेहमीच तत्पर असणारे व्यक्तिमत्व डॉक्टर प्रीतम दादा म्हात्रे या स्पर्धेतून निरोप रजा घेत असताना पाहायला मिळतात। या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत आहे। जवळ मॅचच्या दिशेने जिथे गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळते। नितेश पाटील यंगस्टर आहे, चांगला खेळ करतोय, बरेच वर्ष बऱ्याच फलंदाजांना अक्षरशः आपल्या गोलंदाजीच्या जोरावर नाचवलंय। आदरणीय सन्माननीय नेतेजी जले साहेबांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर, आणि त्यांच्या समवेत निलेशजी जले साहेबांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे। आगतम स्वागतम सुस्वागतम। शिरडोन कडून बिलॉंग करतात आणि आज मात्र नारपोली संघाला या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलेत, त्यांचं देखील करूया मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत। नितेश जले म्हटले की आमचे मित्र, आणि त्यांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे।
एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपण पाहतोय ज्यांच्या मालकीचा संघ हो फटका चांगला स्वीपर कव्हर रिझनकडे फटका सजवला बॉल चालला एक टप्पा घेत सीमा पलीकडे आलाय शानदार चौकार कमालीची बॅटिंग पाहायला मिळतोय तीन षटकांचा खेळ पूर्ण झाला 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डला धावसंख्या जाऊन पोहोचली 48 ला 3 धक्के लागले बॅटिंग करत असताना खर तर कसरत आहे गोलंदाजांवर अक्षरशः या मॅच मध्ये मार बसलाय पहिलं षटक थोडंसं मागं गेलं आणि तदनंतर मग दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक झाला तिसऱ्या षटकामध्ये 15 धावा आल्यात नितेश पाटीलने षटक फेकला सबसे कातील नितेश पाटील ज्याने महत्वाची विकेट देखील काढण्यामध्ये यशस्वी राहिला 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला पा फिल्डिंग लगेच सेट करायच्या हरीश माली सर खेळाडूंना वॉर्न करा आपल्या जवळचा संघ असेल तरी देखील आपल्याला विनंती असेल खेळाडूंना वॉर्न करा जेणेकरून वेल वाचला जाईल दीपेश पाटील षटक क्रमांक 4 साठी प्राचरंग करण्यात आला इथून देखील कमबॅक करावं लागेल बॅटर थोडासा डेंजरस झाला प्रवीण पाटीलला पाहतोय त्याच्या साथीला नितेश पाटील आक्रमक खेळाडू आहे म्हणून गोलक आहे खर तर चांगला खेळ केला या मॅच मध्ये लक्ष देखील वेगळं असेल या मॅच कडे तमाम क्रीडा रसिकांचं युट्यूबला जोडलेल्या प्रेक्षकांचं देखील करूया सहर्ष स्वागत आज रायगड प्रीमियर लीगचा देखील अंतिम दिवस आहे ओ फटका सजवला बॉलला फेकून दिला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक टप्पा घेत सीमा पलीकडे आलाय थाटा चौकार थँक्यू डीजे पुढचा बॉल हो उंच माझा झोका घेत बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे कमालीचा फटका पाहायला मिळतोय प्रवीणच्या बॅट मधून चौकारानंतर षटकार आला तोडफोड चालू आहे मैदानच्या आतमध्ये गोलंदाजी देखील घातक ठरते आता मात्र नारपोल टीम साठी खर तर इथून बॅटिंग कमालीची राहिले येणारे फटके प्रवीणच्या बॅट मधून अफलातून वाकडण्याजोगी बॅटिंग करतो क्लासिकल फटके त्याचे पण राबे टीमला विनंती आहे ओमकार आपल्याला बसण्यासाठी खेळाडू कक्षामध्ये बसायचं प्लीज आयोजकांच्या सूचना येतात त्या मी तुमच्यासाठी पोहोचवतो पण बाकी पब्लिक तिथे दिसणार नाही पाठीराख्यांना विनंती असेल पा जे स्पर्धेचा नियम आहे त्याचं पालन करा प्रवीण पाटील थोडासा डेंजरस ठरतो या मॅच मध्ये आणि यासाठी जाणला जातो कमालीचा खेळ बहरताना पाहायला मिळतो एक मोठी धावसंख्या सेट करण्याचा प्रयत्न चालू आहे ओहो पुढे एकदा बॉलला फेकून दिलंय काव कॉर्नर रिझनच्या वडून दे धक्का प्रवीणच्या बॅट मधून आलाय छगा षटकार आतमध्ये प्रवीण पाटील खतरनाक थोडासा ठरला या मॅच मध्ये जी सुरुवात शांततेने केली आणि तदनंतर मग अफलातून कामगिरी करतोय मजा आली या मॅच मध्ये चांगला खेळ करतोय रंगात नाही तर ढंगात आला 7 बॉल मध्ये 23 बनवल्यात प्रवीण पाटीलने आणि त्याच्या सोबतीला नितेश पाटीलला पाहतोय परत एकदा फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केला बॉलला पाठवला स्क्वेअर लेग रिजन कडे कल्पेश आलेत बॉलच्या खाली चांगली फिल्डिंग पाहायला मिळतोय सिंगल बर समाधान आणि या सिंगलच्या मदतीने स्कोर बोर्ड जाऊन पोहोचला 65 या धावसंख्येवर मोठी धावसंख्या सेट करण्याचा प्रयत्न चालू आहे या मॅच मध्ये खरं तर मागील मॅच मध्ये 107 धावा बनवल्या होत्या 109 धावा बनवल्या होत्या आणि त्याचा पाठलाग करत असताना अक्षरशः बाहेर जावं लागलं आदिरा 11 टीमला या स्पर्धेतून कमालीची बॅटिंग
अप्रतिम खेळ चालू आहे. षटक क्रमांक 4चा खेळ मार्गस्थ असताना इथून चांगलं कमबॅक करून द्यावं लागेल. जी मोठी संख्या सेट केली गेली आणि ते थोडस आता डेंजरस बघायला मिळतोय. या मॅच कडे लक्ष भेदलं असेल. ओ समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड बॉल फेकून दिला लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे षटकारासाठी कडक. धावसंख्या अगदी डोंगर उभं केलं गेलं. चौथ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. दीपेश पाटीलचं षटक थोडस मागणं पाहायला मिळतोय. 23 धाबा या षटकामध्ये पाहायला मिळाल्यात. अजून या षटकातील एक बॉलचा खेळ बाकी आहे. चांगला खेळ करतोय प्रवीण, त्याच्या साथीला पण पाहतोय. नितेश पाटील तो देखील डेंजरस पाहायला मिळतोय. कमालीचा खेळ बहरलाय या मॅच मध्ये. प्रवीण खेळतोय 24 वर आणि त्याच्या साथीला नितेश पाटील 4 मध्ये 16 बनवल्यात. तो देखील 400च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय. कमालीचा खेळ, टाळ्यांचा कडकड 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 आवाज पाहायला मिळतोय. दीपेश पाटीलचं षटक नारपोली संघासाठी थोडस घातक ठरलं. मॅच बॉल देखील आला पण बॉल लगेच पाठवायचा. टाळ्यांचा देखील आवाज, तुडुंब गर्दी आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतोय. बीपोलचा गड आपण पाहतोय आजच्या रात्रीमध्ये. हो इथे देखील अप्परकटचा फटका बॉलला पाठवला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. मुंबईचा मरून ड्राईव्ह आणि नितेशचा कव्हर ड्राईव्ह आपलातून पाहायला मिळतोय. आणि या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 4 षटकांच्या समाप्तीनंतर 75 या आकड्यावर. त्यांच्या मालकीचा संघ पाहतोय आपण यंगस्टर नारपोली. बॅटिंग आई रायबा देवी राबी संघाची अगदी भले मोठं बॅटिंग लाईनअप आहे या टीम कडे देखील. ओमकार पाटील आउट झाल्यानंतर देखील धावा बनताना पाहायला मिळतात. नितेश बॅटिंग करतोय चांगली, त्याच्या साथीला आपण प्रवीणला पाहतोय. तो देखील आक्रमक खेळ करतोय या मॅच मध्ये. अंतिम षटक आता मात्र नवीन गोलंदाज वापरण्यात येईल. 5व्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल याची देखील चर्चा मैदानच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज यंगस्टार पाहतोय. यंगस्टार नारपोली या नावाने खरं तर हा संघ उतरलाय. प्रणय मढवी अंतिम षटकासाठी. शेवटचं षटक आहे, भैरवीचे षटक आहे. मग या षटकामध्ये देखील धावा करण्याचा प्रयत्न असेल या मॅच मध्ये. खरं तर धावसंख्येचं मोठं डोंगर उभं केलं गेलं. प्रणय मढवी पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज. फिल्डिंग मध्ये देखील बदल पाहायला मिळतोय. राऊंड विकेटने पहिलाच बॉल भिरकावण्याचा प्रयत्न होता. बॉल चाललाय सुसाट वेगाने लॉंग स्टॉपला. नॉन स्टॉप चौकार, बाईचा आला हा चौकार. स्वरूपात चौकारला. नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी यायचं. वाल आणि त्यांच्या विरोधात साही टीमला विनंती असेल आपण टॉस साठी यायचं. अनिकेत मोकलचा संघ पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला घनश्याम स्कायरा 11 वाल टीमला विनंती असेल. ओहो फटका अफलातून क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा फटका बॉलला फेकून दिलं प्रवीण. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकारासाठी. कक्षामध्ये बसायचं ओमकार विनंती असेल.
आपले पाठीरेखे बाजूला आहेत. सो या मॅच कडे जिथे मॅच रोमहर्षक पाहायला मिळतो. प्रवीण पाटील चांगला खेळ करतो. हो परत एकदा हॅमर केला, बॉलला फेकून दिला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. कमालीचा खेळ पाहायला मिळतोय. प्रवीण पाटील लढलाय अक्षरशः. ओमकार पाटील बाद झाल्यानंतर खर तर संघासाठी धावून आला आणि प्रमुख खेळाडू या टीमचा. जरी ओमकार पाटील बाद झाला तरी फरक पडणार नाही या मॅच मध्ये. प्रवीण पाटील 40-11 मध्ये 40 केल्यात. दुसऱ्या बाजूला नितेश पाटील 5 मध्ये 20 बनवल्यात. तो देखील 400च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी करतोय मैदानच्या आतमध्ये. आई रायबादेवी राबी संघ पाहतोय. 91 धावा पाहायला मिळतात. प्रणय मडबीचा पुढचा बॉल. हो फास्ट अँड फ्युरियस कमालीचा वेग पाहायला मिळाला या बॉल मध्ये. बॅटची कडा घेत बॉल चालला शॉर्ट थर्डमॅन रिझन कडे, जिथे एकवटली गेली सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 92 धावा. आजच्या दिवसात खरं तर रेकॉर्ड केले जातात आणि रेकॉर्ड मोडले देखील जातात. वंश पाटील यांचं आगमन झालं. वेलकम वंश. 9वीच्या खर तर विद्यार्थ्यांना विनंती असेल, आपली एक्झाम देखील काही दिवसात येते, त्यामुळे तुम्ही अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे. खर तर सर्व 9वीच्या विद्यार्थ्यांना 5 तारखेपासून 5 एप्रिल पासून खर तर एक्झाम चालू होते. चांगला बॉल पाहायला मिळतोय. कमी गतीने टाकलेला बॉल. विकेट किपरचा वेध घेत असताना डॉट बॉलची होते समाप्ती. प्रणय मडबी 5 बॉलचा खेळ पूर्ण झाला. त्यामध्ये देखील धावा 17 खर्च केल्यात. या षटकातील शेवटचा बॉल स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 92. स्कायरा 11 वाल टीमला विनंती असेल आणि त्यांच्या विरोधात गावदेवी साई टीमला विनंती असेल आपण टॉस साठी यायचं. अंतिम बॉल आणि ते दुसरीचा प्रयत्न चालू आहे आणि कमालीची फेकी पाहायला मिळतोय. धावचीच्या स्वरूपात जावं लागतंय माघारी. एक धाव भर पडेल आणि 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 93 या आकड्यावर. आई भवानी साई टीमला विनंती असेल टॉस साठी यायचं आणि त्यांच्या विरोधात फाईट करणारा संघ स्कायरा 11 वाल टीमला विनंती असेल आपण टॉस साठी यायचं. उत्तरार्धामध्ये धावांचा पाठलाग करायचा. बॅटिंग करत असताना यंगस्टार नारपोली संघाला धावा करायच्यात. 94 धावांचा पाठलाग करायचा. खरे तर कसरत असेल, शक्तीपेक्षा युक्तीचा आता वापर करावा लागेल. गनिमी कावा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी वापरला होता. मुठभल मावल्यांना घेऊन हिंदवी स्वराज्य उभं केलं होतं. नेक्स्ट मॅच साठी टॉस केलं जाईल. आई भवानी साई टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी यायचं. निकेश पाटील यांचं आगमन झालंय. खरं तर रावे संघाचे खंदे समर्थक आणि रायगड समालोचक असोसिएशनचे उत्तम दर्जाचे स्कोरर आहेत, तर त्यांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर. निकेश, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. टॉस साठी यायचं. आई रायबादेवी आई गावदेवी साई टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी यायचं आणि त्यांच्या विरोधात स्कायरा 11 वहाल टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी यायचं. कॅप्टन अनिकेत मोकल उपस्थित आहे. जर बॉल पडण्याच्या आतमध्ये जर कॅप्टन वहाल संघाचा उपस्थित राहिला नाही तर साई संघाला टॉस विन दिलं जाईल, याची देखील दखल घ्यायची आहे. टॉस साठी यायचं. कायरा 11 वाल आणि त्यांच्या विरोधात आई भवानी साई संघ पाहायला मिळेल. एका बाजूला साई गावाची, खर तर साई गावाच्या टेनिस क्रिकेटला एक वेगळ्याच उंचीवर घेऊन जाणारा यंगस्टार सध्याच्या घडीला इन्फॉर्म आहे आणि अनेक सारे रेकॉर्ड त्याच्या नावावर आहेत. अनिकेत मोकल यांचं आगमन झालं. वेलकम अनिकेत.
वाल संघाचा कॅप्टनला विनंती असेल, पहा लास्ट कॉल असेल वाल टीमच्या कॅप्टनला लगेच टॉस साठी यायचं. आम्ही जेवलो नॉनव्हेज मस्त. मिळाला आणि पूर्वार्धामध्ये रन्स बनलेलं पाहायला मिळत आहेत. 93 आहेत. 94 धावसंख्येचं लक्ष या सामन्यामध्ये उभं राहिलेलं पाहायला मिळत आहे. आई रायबादेवी रावे टीमने प्रथमतः बॅटिंग केली. यंगस्टार नारपोली या टीमला प्रथमतः बॉलिंग करताना आपण पाहिलं होतं. एक दमदार क्रिकेटचा 16 पुन्हा एकदा रंगताना पाहायला मिळतं. खुशी देर के अंदर यहाँ पे बिल्कुल रायगढ़ जिला परिषद के सदस्य आदरणीय हमारे तुम्हारे सबके लाड़के दिलीप शेठ भोईर उर्फ छोटम सेठ साहब का कुछ ही देर के अंदर यहाँ से बिल्कुल आगमन होगा हमारे इस मंच के ऊपर. क्या बात है. संघर्ष युद्ध आदरणीय प्रीतमदादा जनार्दन म्हात्रे साहेब यांना तुम्ही या व्यासपीठावरती थोड्याच वेळापूर्वी पाहिलं. पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते, परंतु थोड्याच वेळामध्ये ज्यांची भगवी तोप सातत्याने या दक्षिण रायगडामध्ये तोप जिथे धडाडताना पाहायला मिळते, क्रिकेट वेड व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, जिराड गावचे सुपुत्र आणि क्रिकेटवरती निर्विवाद असं प्रेम करणारे, अगदी अलिबाग प्रीमियर लीगचे आयोजक म्हणूनही पाहिलं जाणारे छोटम शेठ, ज्यांचं नावाने सातत्याने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक दरारा कायम राहिलाय. मग कबड्डीच्या स्पर्धा असू द्यात किंवा क्रिकेटच्या, दिलीपजी भोईर यांचं नाव नेहमीच आदराने घेतलं जातं. सुरुवात झाली आहे सेकंड इनिंगला. दिनेश पाटील आणि त्याच्या साथीला कल्पेश मस्कर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ओमकार पाटील गोलंदाजी करतोय. पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा आलाय. 94चा पाठलाग. लक्ष मोठा आहे, इरादे मोठे ठेवा लागतील. ओमकारने हॅट्रिक घेतली तर आणि याच्याकडून 2,500. ओमकारने हॅट्रिक घेतली तर आणि याच्याकडून 2,500. आणि याच्याकडून 2,500. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती इथे दुसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सडेतोड उत्तर दिलं जाणार यातही मात्र शंका नाही आहे. दिनेश पाटील रायगड प्रीमियर लीग ज्याला आपण खेळताना पाहिलं आणि सध्या घडीला चर्चेतील नाव आहे. सातत्याने एक मॅरेथॉन इनिंग खेळण्यासाठी जाणला जाणारा दिनेश पाटील. आडवा बॅटने ऑन साइडला केला. बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय वेगाने. काय उत्तमरित्या चेंडूला अडवलंय. स्ट्राईक पासून वंचित ठेवलं दिनेश पाटीलला. पूजन पाटीलला आपण पाहिलं वेगाने आला तो. आपला हजर दबावीपणा वेगाने इथे दाखवला आणि मोठ्या शिताफीनं बॉलला अडवलाय. 7 धावा फलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. ओंकार पाटील गोलंदाजी करतोय. 3 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. 27 चेंडू आणि विजयासाठी अजूनही आवश्यकता राहिली ती 87 धावसंख्येची. 27 चेंडू आणि 87 धावा. आपलं काय कमी समजलंच काय. 7 धावा फलकावरती आहेत. यावेळेस बॉल लॉंग ऑफला केला. क्षेत्ररक्षक तैनात त्या ठिकाणी. आणि प्राइज लावला आणि जिथे विकेटच गेलेली नाही. काय करायचं मन आता. 2 बॉल बाकी राहिल्या आणि आता हॅट्रिक कशी व्हायची.
8 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 8 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकर एंडला दिनेश पाटील आहे. 3 बॉल 7 वरती 2 नॉट आउट. उजव्या यशीच्या बाहेर दिशाहीन राहणारा बॉल अधिकचा बाहेरून जाणारा आणि अगदी त्याच वेळेला अवांतर स्वरूपाची धाव येते. एक्स्ट्राच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राची रन आली आहे. अतिरिक्त धाव हा जास्तीचा बाहेरून जाणारा चेंडू इथून पाहायला मिळाला होता. अवांतरच्या मदतीने 9 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेचा बॉल ऑन साइडला मिड ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. रन्स मिळणार नाही. 94चा पाठलाग करत असताना इथे दमछाक होतीये. 9 धावा धावफलकावरती आहेत. परंतु दिनेश पाटील हा असा खेळाडू आहे ना मैदानाच्या आतमध्ये जास्त काळ उभा राहिला तर धावा गोळा करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. मैदानावरती ओंकारची गोलंदाजी चांगली आहे. 2 पाटील मधील बंद युद्ध. मी पाटलांचा लेख मी कुलता एक. यावेळेचा बॉल ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल इथून येत असताना मला मिळते आहे. एकेरी धाव निश्चित आली आहे. संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर पडेल. 10 धावा धावफलकावरती बनल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. प्रीतमदादा म्हात्रे साहेब यांना तुम्ही पाहिलं. खरं तर त्यांच्या घरी आणखीन एक आनंदाची बाब पाहायला मिळाली. ममताताई प्रीतम पाटील यांच्या सभापती पद हे नुकतंच त्यांना मिळालेलं पाहायला मिळालं पनवेल महानगरपालिका आणि ज्यांचं आगमन आपण पाहिलं होतं. धावफलकावरती त्या 10 येणारे 24 बॉल 84 ची गरज. एक डीजेकडे धावूयात. एक ब्रेक घेऊयात. यस डीजे थोड़ा थांबायचं आहे. टॉस केला जाईल. नक्कीच इस लिंक राउंड का आखिरी मुकाबला बीच मैदान के अंदर खेला जाएगा. एक तरफ टीम इस्कारा 11 वहाल टीम उसको फाइट करती हुई नजर आएगी यानी कि अनिकेत मोकल की सेना. टॉस किया जाएगा मुदस्सिर जी दलवीन के शुभ हस्ते. यस साई टीम पुकार करेगी. यस हेड इज अ कॉल एंड हेड इट इज. यस अनिकेत मोकल आपण टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? प्रथमतः आम्ही पहिली बॅटिंग करू. यस बॅटिंग करने का निर्णय लिया. थोडा थांबायचा आहे. साबिरभाई दलवी या स्पर्धेबद्दल नेहमीच तू इथं खेळतेस. काय म्हणशील या स्पर्धेबद्दल आणि साबिरभाई दलवीची ट्रॉफी राजा शिवछत्रपती चॅम्पियन्स ट्रॉफी बद्दल? शाबीरबाईच्या या टुर्नामेंटला आम्ही नेहमी खेळतो. दरवर्षी आमची टीम एकत्र असते पण आता यंदाच्या वर्षात आमच्या 2 टीम खेळतात तिथं. यस इस्कारा 11 महाल संघ विरोधात कधी खेळलात का आपण? काय पहिल्यांदाच? नाही कधी खेळलो नाही. ओके थँक्यू. साई संघाने टॉस जिंकला आणि थोडा थांबायचा आहे. यस घनश्याम आपण देखील टॉस हरला. आपण जर जिंकला असतास की काय निर्णय असता? बॅटिंग घेतली असती. यस बॅटिंग केल्याचं पत्ता या स्पर्धेबद्दल आणि या आयोजकाबद्दल आमचे साबिरभाई दलवी यांच्याबद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि या साईडला आम्ही पहिल्यांदाच खेळत आहोत आणि आयोजन खूप सुंदर आहे. यस थैंक यू सो मच. ये थे स्काई रेलन वाल टीम की कप्तान घनश्याम. यहाँ से बिल्कुल यहाँ से मैन ऑफ बेस्ट यानी कि स्वागत किया जाएगा अनिकेत मोगल इनका. साबिर भाई दलवी इनके शुभा से तब्बल 30 के नाम पे 4 मैन ऑफ द सीरीज के बाई क्या साई गांव की रन मशीन यानी कि अनिकेत मोगल इनका स्वागत कर रहा है. एक दमदार व्यक्तिमत्व साबिर भाई दलवी इनके शुभा हस्ते यहाँ से स्वागत किया जाएगा. यस अखिल जी कोदरे साहब आइए. आपका स्वागत है. साबिर भाई दलवी आपको इनवाइट कर रहा है. बिल्कुल आपका स्वागत किया जाएगा. अखिल जी कोदरे साहब आइए. आपका स्वागत है. बिल्कुल मैच ऑन रहेगी. यस जयेश भोसले सर. 11 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ नुकताच संपला. 22 बॉल आणि 83 ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. षटक क्रमांक दुसरं हर्षद मोकलला आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेचा बॉल आडव्या बाटने ऑन साइडला केला. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल मिळाली. एकेरी धाव इथून येत असताना पाहायला मिळते. हरिभक्त पारायण घनश्याम पाटील त्याला तुम्ही पाहणार आहात. फिरकीचा जादूगार प्रयास कोळी पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये. याला तुम्ही पाहणार आहात. एका बाजूला उलवे नोड पनवेलच्या उलवे नोड विभागातील वहा संघ खेळतोय. धावफलकावरती 12-0. रिव्हर्स केला दिनेश पाटील. इथून मात्र बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने रन्स मिळतात. एक केवळ सिंगल आली आहे. अलीकडे सिलेंडरचा बाटला महाग झाला. इथे धावाच महाग झाल्यात. रन्स आलेल्यात नाहीयेत. खरं तर आपण पाहिलं सोनं महाग झालंय. चांदी महाग झाली आणि आता सिलेंडरचा बाटला 995 नाही. ब्लॅक मध्ये तर 4 वरती गेलाय. आणि आज तर अमोलसाठी आनंदाची गोष्ट राहिली. अब्दुल चाचाने अमोलसाठी आनंदाची गोष्ट करून दिली. सिलेंडरचा बाटला म्हटल्यानंतर 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 ऑन दी बोर्ड. 94चा पाठलाग चालू आहे. 81 ची अजूनही गरज. 20 चेंडू आणि 81 धावा. कल्पेश स्ट्रायकर एंडला खोला टाकला. प्लेड ऑन. धक्का लागला. पहिला बाडर इथे आउट होतोय. तो कल्पेश मस्कर 13ला पहिला बाडर आउट.
आइए, आपका स्वागत है। नाराज थे कुछ ही दिन से, लेकिन आज उनका आगमन हो चुका। वलीद भाई आइए, साबिर भाई दलवी के कंधे समर्थक आपका स्वागत करते हैं। यस, मैच ऑन जरूर रहेगा। तेरा धावा धावलक्यावरती आहेत. एक फलंदाज बाद झालेला बाला मिळाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं. नितेश पाटीलला आपण पाहत आहात. दिनेश पाटील 7 बॉल 10 वरती 2 नॉट आउट बॅटिंग करतोय. नितेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेचा बॉल पाहिला, वाट पाहिली, ऑन साइडला मिड विकेटला खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात. आता धावा आलेल्याच नाही आहेत. 18 बॉल आणि 81 धावा अशक्य प्राय असं आव्हान राहिले या मॅच मध्ये. स्कोर कार्ड वरती त्या 13. बॅटर आउट झालाय. एक बॅटिंग करतोय यंगस्टर नारपोली संघ. 13-1 येणारे 18 बॉल 81 ची गरज. एक छोटासा ब्रेक घेऊयात, डीजे कडे जाऊयात. चा केस संपला. 13 धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी आई रायबा देवी रावे टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. येणारे बॉल राहिले ते 18 मध्ये 81 ची गरज. यस सर, थोडं थांबून सर, इथं स्वागत केलं जातं. साबिर भाई दलवी यांचे शुभ हस्ते अखिल जी कोदरे, आइए आपका स्वागत है हमारे मंच के ऊपर. हमारे अखिल जी कोदरे साहब, साबिर भाई दलवी और यसर भाई दाखवे, इनके शुभ हस्ते यहाँ से बिल्कुल स्वागत किया जाएगा. 18 गेंदे जरूरत है बीच मैदान के अंदर. यस सर. यावेळेचा बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. आदित्य पाटील आला आणि पहिल्याच बॉल वरती त्याने विकेट मिळवली आहे. फलंदाज बाद. हॅट्रिकला 3000. आता 2 राहिले. आता बघ काय त्या. आणि अजून एक कॅच साठी 500 रुपये आले होते. दादा कुठे गेला? 13ला 5 आहेत. आदित्य पाटीलने पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आहे. 17 बॉल 81 ची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. आतिश मस्कर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. सामना आता जवळपास इथून मात्र संपल्यातच जमा असं वाटू लागलं, कारण नारपोलीकर बॅटिंग करताना थोडेसे अडचणीने जातात. आणखीन एक धक्का. हा बॉल अंपायरने घडले तरी काय एक्झॅक्टली. बॅट जिथे विकेट किपरने सेलिब्रेशन केलं होतं त्याच वेळेला अंपायरने सांगितलं व्हाईट बॉल आहे. अर्थात अभांतरची धाव येईल. व्हाईट बॉल आलाय. धावफलकावरती आहे त्या 14. 2 बॅटर आउट. चंदन पाटील यांनी जर का कॅच पकडली तर विश्वास पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. 14 आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. पुढचा बॉल. हा बॉल इथे मात्र कॅच पकडली आहे का? होय. ए दादा 1000 रुपये आणि 1000 रुपये जमा कर. कॅच पकडली. बॅटर आउट. 14ला 3 बॅटर आउट. चौदाला 3. आता यापुढे कोणती अनाउन्समेंट होणार नाही पैशाची, याच्याकडे लक्ष वेधेन. प्रथमतः आणून जमा करा
1,00,000 आणून ठेवा, अनाउन्समेंट होईल परंतु त्याआधी होणार नाही. 14-3. यावेळेचा बॉल आणखीन धक्का, कॉट बँड विकेट. लगातारचे 2 धक्के दिलेत की काय, पंचांचा इशारा अद्याप आलेला नाही. चंदन पाटील सेलिब्रेशन करतोय केवळ. 14-3 आहे. देणारे 15 बॉल, 80 ची गरज. सामन्यामध्ये जास्तीचं काय राहिलेलं नाहीये. पूर्वार्धामध्ये रन चांगल्या बनल्यात. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाल्यात. चौदाला 3 आणि रिव्हर्स वरती इथे षटकार आलेला पाहायला मिळतोय. लांबलचक षटकार आला. 74 ची गरज. 14 चेंडू आणि 74 धावा. ऍक्शन रिप्ले, टान्स तर बा कॅज्युअल अप्रोच होता, परंतु हा बॉल जसा आला रिव्हर्स केला आणि वेगाचं उत्तर वेगाने दिलंय. 74 ची गरज. पुन्हा एकदा यावेळेचा बॉल यष्टिरक्षकाचा वेध घेईल. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतात. आदित्य पाटीलचे हे षटक इव्हेंटफुल राहिले. 2 विकेट त्याने मिळवल्यात. केवळ 7 धावा खर्च केलेल्या पाहायला मिळाल्यात. रन्स पूर्वार्धामध्ये आल्या. उत्तरार्धामध्ये जणू काही धावा रोखण्यासाठी चांगली गोलंदाजी करत असताना या प्रत्येक गोलंदाजांनी चोख कामगिरी पार पडली आहे. यावेळेचा बॉल वेगाने यष्टिरक्षकाचा वेध घेईल. आणखीन एक डॉट बॉल आला. 3 षटकांचा खेळ संपला. 7 ची सरासरी बनल्यात ते 21. येणारे 12 बॉल. 73 ची गरज. ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गज शाबीर भाई दळवीर. ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गज शाबीर भाई दळवीर. एकदा नाही रे दोनदा आता एकवीस आहेत. 21ला 3 आहेत. आता 12 बॉल आणि 73 ची गरज. मध्यंतरी एक किस्सा असाच घडला होता. मुरबाड मध्ये धडाकेबाज चषक चालू होतं. पवन गिरणे 7 बॉल टाकले होते. पुढच्या षटकामध्ये भावेश पवार आला. तोही 7वा बॉल टाकण्यासाठी रेडी झाला होता. या मॅच मध्ये असं काय झालं नाही. लिगल आहेत खरं तर हे 6 चेंडू. 12 बॉल आणि 73 ची गरज राहिली या सामन्यामध्ये. आदित्य पाटीलचे षटक 8 धावांचं होतं. 2 विकेट त्याच्या नावावरती पाहायला मिळाल्या. शेतकरी कामगार पक्ष बारापाडा पुरस्कृत सभेशेठ दळवी साहेब यांनी आयोजित केलेली स्पर्धा तुम्ही पाहत आहात. राजा शिवछत्रपती चॅम्पियन ट्रॉफी 2026. मला आठवण होते की ज्या ज्या वेळेला प्रीतम दादा येतात ना, काही ना काहीतरी नामकरण त्यांनी आवर्जून केलेलं पाहायला मिळतं. याही स्पर्धेच्या माध्यमातून सभेशेठ दळवी साहेब यांना शुभेच्छा देत असताना आवर्जून त्यांनी उल्लेख केला की राजा शिवछत्रपती ट्रॉफी आपण गेले 6 वर्ष महाराजांच्या नावाने ही स्पर्धा आयोजित करता आहात, याचा आम्हाला अभिमान आहे. आणि गेले 6 पर्व आपण पाहिले या स्पर्धेचे. हे 7वं पर्व तुम्ही पाहत आहे. पुढचा बॉल. यावेळेच्या चेंडूवरती पहिलाच बॉल आला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने. रन्स मिळतील 4. 11 चेंडू आणि 69 ची गरज. अकरा चेंडू आणि 69 धावसंख्येची आवश्यकता आहे. आता चौकार षटकाराने जास्तीचा फरक देखील पडणार नाहीये. 11 बॉल आणि 69 धावा. तर मॅच फारशी दूर गेली आहे. विजय रावे संघाला दृष्टिक्षेपात दिसू लागलाय. पुढचा सामना आणखीन एक महत्वाची मॅच आहे. स्कायरा 11 वहाळ ब अगेन्स्ट खेळतोय आई भवानी साई ब संघाच्या अगेन्स्ट. ती मॅच चांगली राहणार आहे कारण एका बाजूला अनिकेत मोकलचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच वेळेला एका बाजूला प्रयास कोळीला तुम्ही पाहणार आहात. मिस्टर 360 तुम्हाला पाहायला मिळेल. घनश्यामची गोलंदाजी. आणि एक गोष्ट नेहमीच पाहायला मिळाली आहे. स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहा टीमने ज्या वेळेला टॉस जिंकलाय त्याने बॅटिंगच केली आहे. आज बॅटिंगच मिळाली आहे त्यांना पुन्हा एकदा. यावेळेचा बॉल बॅटची आउटसाइड एज. कॅच ड्रॉप. बॅटिंग करणार आहे. मला वाटतं स्कायरा 11 आज बॉलिंग करणार आहे. टॉस जिंकलाय
साई टीमने आणि साईला बॅटिंग हवी आहे. अर्थात हे दोन्ही संघ असेच आहेत, टॉस जिंकतात ते बॅटिंग येत करतात. कालच्या रात्रीमध्ये मी साई संघाच्या सोबतच होतो. आजची रात्र देखील आहे, परंतु देवाकडे प्रार्थना की आज तुम्ही क्वालिफाय व्हाल. कारण कालचा दिवस अनेकेत बाद झाल्यानंतर धाबाच बनल्या नाहीत. 25ला 3 आहेत. डे मध्ये चांगलं प्रदर्शन राहिलंय, नाईट मध्ये जास्तीच्या स्पर्धा साई गावाने केलेल्या नाही आहेत. आणि एका बाजूला रातो के कातील खेळणार आहेत, कारण स्कायरा 11 न्यू यंगस्टर बाळ हा संघ जास्तीच्या रात्रकालीन स्पर्धाच खेळताना पाहायला मिळाला. मॅचची केवळ औपचारिकता बाकी आहे, कारण इथून येणारे 7 बॉल आणि 69 धावा फॉलो ऑन दिल्याप्रमाणेच आहे. डबल बॅटिंग करावे लागेल 7 बॉल मध्ये 69 बनवताना. नारपोलीकरांच्या 25ला 3 आहेत, रन्स आलेल्या नाही आहेत. आई बॉल वेगाने शरीरावरती आढळला, रन्स इथून येणार नाही. या षटकामध्ये केवळ पूजन पाटीलने खर्च केल्या त्या 4, एकंदरीत 6 बॉल आणि आता 69 ची गरज. सहा बॉल आणि 69 धावसंख्येची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. फारसं काही शिल्लकच नाही आहे, कारण ही दमदार स्पर्धा तुम्ही पाहताय. प्रथम क्रमांक 2 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 1 लाख, तृतीय चतुर्थ पंचम प्रत्येकी 50,000 रुपये रोख रक्कम जिथे या स्पर्धेच्या माध्यमातून दिलं जात आहे. येणारे 6 बॉल आणि 69 धावा. मॅच दूर गेलीये, कारण पूर्वार्धामध्ये 93 बनला धावा या मैदानावरती बनतात. बनवण्याची जिद्द, चिकाटी, मेहनत आणि संघर्ष करण्याची अंगी असणारी जी काय आपण जिद्द म्हणतो, संघर्ष करण्यासाठी जो परिश्रमाचा डोंगर उचलावा लागतो तो उचलता आला नाही या खेळाडूंना. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहिलं साई टीमने टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि स्कायरा 11 न्यू यंगस्टर संघाला बॉलिंग करायची आहे. हा संघ पाहायला मिळणाऱ्या नेक्स्ट मॅच मध्ये. यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर होता, उंच गेला आणि तितकासा लांब देखील. देर आहे, दुरुस्त आहे, उशीर झालाय, परंतु इथून येतोय. दर्जेदार षटकार पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर बॉल होता, ऍक्शन रिप्ले. इथून बा जास्तीची उसळी घेतली, क्रीजचा वापर केला, षटकार ठोकलाय. 63 ची गरज आहे. येणारे 5 चेंडूचा खेळ बाकी. 5 चेंडू आणि 63 धावसंख्येची आवश्यकता सामन्यामध्ये राहिलेली पाहायला मिळते आहे. मॅच मध्ये जिथे मात्र आपण जास्तीत काय राहिलेलं पाहायला मिळत नाहीये. 5 चेंडू आणि 63 ची गरज. 31 ची आवश्यकता आहे. 31 बनलेले आहेत. 4 बॉल आणि सेफ सर मी लक्ष वेधन. एक 31 ला 3 आहे. 4 बॉल आणि 53 ची गरज. 4 बॉल आणि 53 धावा. खर तर 63 ची गरज. 4 बॉल आणि 63. हाई बॉल चेंडू सीमारेषेच्या दिशेने षटकारेल. 57 हव्यात येणाऱ्या 3 बॉल मध्ये. घरी करणारा दीपकाची शान, घेऊन कर्तव्याची चाल, शाबीर भाई दळवीला आहे रायगड जिल्ह्यात मान, आहे रायगड जिल्ह्यात मान. यस, ज्याने आयवा कॅच धरली ते या इथं नाव लक्षवेध करा इथं, कारण की लास्ट दिवशी आपण कुपन काढणार आहोत आणि ज्या कुपन मध्ये नाव येईल त्याला थेट कूलर दिला जाईल. 3 बॉल आणि 57 ची गरज होती. औपचारिकता बाकी आहे. पराभवाच्या गर्द छायामध्ये इथून यंगस्टार नारपोली संघ जात असताना पाहायला मिळालाय. 2 चेंडू आणि इथून 57 धावा. 2 बॉल 57. मयूर मोकल. 2 षटकार त्याचा अगेन्स्ट आलेत आणि नेक्स्ट मॅच ही प्रॅक्टिस राहू शकते, कारण पुढे 2च बॉल हाताळायचे आहेत आणि लक्ष फारसं मोठं आहे. चला ओंकार, घाई करा. 2 बॉल टाकायचे दादा. 57 हव्यात. यावेळेचा बॉल देखील ऑन साइडला केलाय. चौकार इथून येत असताना पाहायला मिळेल. अजूनही येणारा 1 बॉल आणि 53 ची गरज. चौकार येत असताना पाहायला मिळाला. औपचारिकता बाकी आहे. 1 चेंडू आणि 53 धावसंख्येची गरज आहे. 41 बनल्या. 3 बॅटर आउट झालेत. या मॅच मध्ये रंजकता राहिलीच नाही. 1 साइड कार्यक्रम झालाय यंगस्टार नारपोली संघाचा. 1 बॉल 53 आणि हा बॉल इथून मात्र
पाहायला मिळतो जो निर्धाव स्वरूपाचा आला 52 धावेने, तब्बल 52 धावेने हा सामना आई रायबादेवी 11 रावे टीमने ही मॅच इथे जिंकली. यस विश्वास जी भीमकांतजी पाडेल यांच्या माध्यमातून तब्बल रावे टीमला 2000 रुपये आणि चंदनला कॅशसाठी नक्कीच 1000 रुपयाचा कॅश प्राइस आला गेलाय. ओ यस ओमकार या आणि चंदनदा आपण या इथं आमच्या मुख्य व्यासपीठावरती आणि तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राइस ते घेऊन जा. यस सीत कोहली या अपन आपका देखिल स्वागत है. शारिक भाई दलवी हीरो जिसे कहा जाता है सीत कोहली, आइए आपका भी स्वागत है. इसके बाद यस हमारे निकेत बाय. चला आणखीन एक महत्वाचा सामना संपला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रवीण पाटीलला आपण देणार आहोत. 12 चेंडू आणि 41 धावांची विस्फोटक आणि विध्वंसक खेळी साकारणारा प्रवीण पाटील राहिला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हकदार. यस मैन ऑफ द मैच की ट्रॉफी दी जाएगी. यहाँ से हमारे मकसूद भाई बड़े इनके शुभ हस्ते आना है आपको इस टॉस बॉक्स के अंदर. और यहाँ से मैन ऑफ द मैच की ट्रॉफी, एक अच्छी ट्रॉफी आपको लेके जानी है. और ओमकार आपको भी आना है. आपके टीम के लिए तब्बल 2000 रुपए का इनाम आ चुका है विश्वास जी भीमकांत पाटिल इनके माध्यम से. और यस चंदन शेठ आपको भी आना है, आपके लिए भी 1000 रुपए का इनाम है. यस आइए. यस मकसूद जी बड़े साहब इनके शुभ हस्ते यहाँ से मैन ऑफ द मैच दिया जाएगा. इस मैच का मैन ऑफ